हॅलो नमस्कार फ्रेंड, राम राम. आजचा दिवस शुभ जाओ. आज आपण श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथील चैत्र यात्रेविषयी आज आपण माहिती घेणार आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या टायमाला ही यात्रा असते. या यात्रेला लाखो भाविक भक्तिभावाने ज्योतिबा या ठिकाणी येतात. आपल्या महाराष्ट्रातील तसे महाराष्ट्राबाहेरील भाविक देखील ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी व ज्योतिबाच्या यात्रेसाठी येतात. आता आपल्याला येथे समोर बैलगाडी घेऊन येताना आपल्याला यात्रेकरू दिसत आहेत. लांब लांबनं लोक यात्रेकरू इकडे येतात. तसेच शासनकाठी सोबत घेऊन येतात. तसेच बैलगाडी किंवा ज्यांचा नवस असेल ते लोक पायी चालत ज्योतिबाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी येतात. आपल्या आजची तारीख 30 आहे. यात्रा ही 31 तारखेला आहे. तरी शासनकाठ्या वगैरे सर्व भाविकगण आपल्याला ज्योतिबाच्या या ठिकाणी आलेले आज आपल्याला दिसत आहे. आजच्या तारीख आहे 31 तारीख. बघा किती अलोट गर्दी आज आपल्याला इथे दिसते. उद्या यात्रा आहे तरी सर्व भाविक भक्तिभावाने शासनकाठी नाचवत आपल्याला ज्योतिबाच्या या ठिकाणी आलेली दिसत आहे. तसेच आजूबाजूची दुकाने देखील यात्रेसाठी सज्ज झालेली आपल्याला दिसत आहेत. भाविक महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यामधून भाविकगण हे ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला येथे आलेले दिसत आहेत. तसेच सर्वांचा उत्साह हा गगनाला न मावना एवढा आपल्याला येथे दिसतो. शासनकाठी मानाच्या शासनकाठी असतात. प्रत्येकाचा नवस वगैरे असतो. त्या नवसाला पूर्ण करण्यासाठी लोक खूप लांबनं हे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. पूर्णपणे गुलाबी झालेली हा ज्योतिबा देवस्थान हे आपल्याला इथे दिसत आहे. बघा या प्रकारे हे शासनकाठी नाचवताना आपल्याला दिसत आहेत. तसेच वरील बाजूला आपल्याला यात्रेची दुकानं वगैरे लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तसेच समोर आपल्याला शासनकाठी वगैरे आपल्याला दिसत आहे. भाविकगण दर्शनासाठी आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या प्रकारे ही ज्योतिबाची यात्रा. आणि तसेच यमाई मंदिरच्या बाजूला देखील आपल्याला इथे दिसत आहे. यमाई मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. आजूबाजूची सर्व दुकाने हे यात्रेसाठी सज्ज झालेली आपल्याला इथे दिसत आहेत. ज्योतिबाचे दर्शन घेऊन यमाई देवीकडे आपल्याला शासनकाठी व भाविक जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बघा आज थोडी गर्दी कमी आहे. आता उद्या खूप गर्दी होईल. इथे आपल्याला चालायला पण इथे मिळणार नाही. एवढी अलोट ही भक्ती भावाने आलेले सर्व भाविक आपल्याला या ठिकाणी दिसतील. श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथील चैत्र यात्राच्या निमित्तानं आज आपण हा एक ब्लॉग बनवलेला आहे. आपल्याला खालील बाजूला एमाई मंदिर दिसत आहे. आता आपण एमाई मंदिराकडे आपण जाऊया. एमाई मंदिराचे आपण एमाई देवीचे दर्शन घेऊया. सर्व लोक हे भक्तिभावाने आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहेत. खूप लांबनं लोक भाविकगण येतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं तसेच कर्नाटक व आजूबाजूचे राज्यातील लोक हे आपल्याला ज्योतिबाच्या यात्रेला आपल्याला इथे आलेले पण आपल्याला दिसत आहे. सर्वीकडे दुकानं वगैरे आपल्याला दिसत आहे. बघा खूप म्हणजे खूप एवढी गर्दी असते ना या ठिकाणी. खूप गर्दी असते. आज 31 तारीख आहे. उद्या 1 तारखेला ज्योतिबाची यात्रा असल्यामुळे सर्व भाविक हे दर्शनासाठी आपल्याला इथे आलेले दिसत आहे. आजूबाजूला व्हाईट आर्मी तसेच विविध वैद्यकीय पद्धत भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. प्रथमोपचारासाठी साहित्य तसेच औषध उपचार करण्यासाठी विविध संस्था पुढाकार घेऊन भाविकांच्या सेवेसाठी आपल्याला इथे आलेले आपल्याला दिसत आहे. ज्योतिबाचे मंदिरात आपण आज प्रवेश करत आहे. पूर्णपणे गुलालाल पूर्णपणे भरलेली आपल्याला ज्योतिबा मंदिर आपल्याला इथे दिसत आहे. शासनकाठ्या वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आहे. बघा
ती गर्दी अलोट गर्दी ही भक्तिभावाने आपल्याला इथे आलेली दिसत आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, एमाईच्या नावानं चांग भलं. इथे आपल्याला दर्शनासाठी रांग लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे बघा वरील बाजूला रांग, त्याशी भाविके शासनकाठी नाचवत आपल्याला ज्योतिबाची प्रदक्षिणा घालताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. शासनकाठ्या वगैरे सर्व आणि पूर्णपणे ज्योतिबा मंदिर हे गुलालाने भरलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गुलाल व खोबरं उधळताना लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ज्योतिबा मंदिर, वाडी, रत्नागिरी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणची यात्रे आज आपण पहिल्या दिवसाची या ठिकाणी आज आपण ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे. ज्योतिबा यात्रा बघा पूर्णपणे बाजारपेठ ही आपल्याला इथे सजलेली दिसत आहे यात्रेसाठी. भाविकगण वगैरे एमाई मंदिरमध्ये आता आपण जाऊया. एमाई मंदिरात एमाईचे दर्शन घेण्यासाठी आपण आता जात आहे. खाली आता चालत खूप असे निसर्गरम्य ठिकाण हे ज्योतिबा हे आपणाला बघायला मिळत आहे. भाविकगण त्यांचे नवस पूर्ण करण्यासाठी इथे आपल्याला आलेले दर्शनाने आपल्याला बघायला मिळत आहे. एमाई मंदिर, ज्योतिबा, वाडी, रत्नागिरी या प्रकारे आपल्याला भाविक आज गर्दी थोडी कमी आहे. उद्या मेन यात्रेचा दिवस आहे. उद्या आपल्याला या ठिकाणी खूप गर्दी बघायला मिळते. एमाई मंदिरमध्ये सर्व भक्तगण आपले नवस इथे फेडताना वगैरे आपल्याला दिसत आहे. पुजारी हे सर्व आपल्याला इथे बघायला मिळते. वाडी, रत्नागिरी, ज्योतिबा डोंगर चैत्र यात्रा भक्तिभावाने झालेले एमाई मंदिर. आपले एमाईचे दर्शन आपण घेतलेलं आहे. एमाई मंदिर, ज्योतिबा या प्रकारे आज आपण ज्योतिबा या ठिकाणी यात्रेसाठी अन्नछत्र आपल्याला या ठिकाणी अन्नछत्र देखील आहे. तर इथे आपल्याला भाविकांना अन्नदान व प्रसाद देखील या ठिकाणी आपल्याला मिळतो. खूप गर्दी असते. खूप छान असा इथे प्रसाद आपल्याला मिळतो. मट्टा तसेच विविध पदार्थ वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळतात. ज्योतिबा इथे सहसेवा ट्रस्ट गायमुख या ठिकाणी देखील अन्नछत्र उपलब्ध आहे. तसेच इष्टिष्टांच्या बाजूला देखील अन्नछत्र उपलब्ध आहे. इथे आपल्याला भाविकांना पोटभर प्रसाद महाप्रसाद इथे खायला मिळतो. संध्याकाळचे 6 वाजले तरी भाविकांची गर्दी आपल्याला आता वाढताना या ठिकाणी दिसत आहे. शासनकाठी घेऊन भाविक हे मनमोहक असे आपल्याला या ठिकाणी देवाच्या नामाने भक्तिस्मरणाने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आज अशा प्रकारे आपण ज्योतिबा यात्राचे माहिती आपण थोडक्यात घेतलेली आहे. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसेच या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना ज्योतिबा यात्रा हे देखील बघायला मिळेल. शासनकाठी वगैरे या ठिकाणी त्यांना बघायला मिळते. काय काय भाविकांना ज्योतिबा यात्रेला वाडी, रत्नागिरी या ठिकाणी यायला भेटत नाही. त्यांच्यासाठी आपण हा आज व्हिडिओ तयार केलेला. शासनकाठीचा वगैरे सर्व माहिती वगैरे ज्योतिबा, वाडी, रत्नागिरी हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तसे या व्हिडिओला लाईक कमेंट भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, एमाईच्या नावानं चांग